बोरामणी नाका परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली। या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथक सकाळीच बोरामणी नाका चौकात दाखल झालं। यावेळी चौकाच्या सर्व बाजूंना असलेली अनधिकृत बांधकामं, फेरीवाल्यांची मांडणी तसंच रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेले शेड आणि स्टॉल हटवण्यात आले। काही ठिकाणी यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं। बोरामणी नाका हा शहरातील महत्त्वाचा आणि नेहमीच गजबजलेला चौक आहे। इथं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यातच रस्त्याच्या कडेला वाढत चाललेली अतिक्रमणं यामुळे वाहन चालकांना अडथळे निर्माण होत होते। यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती। गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर ही समस्या अधिक गंभीर असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर तात्काळ कारवाई करत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली। या कारवाईमुळे चौक मोकळा झाल्यानं वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापुढेही अशा प्रकारची मोहीम सातत्यानं राबवली जाणार असल्याचं सांगितलं। तसंच नागरिकांनीही नियमांचं पालन करून रस्त्यावर अतिक्रमण करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे।